सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 23 तारीख शुक्रवारच्या दिवशी वसंत पंचमी आहे. हा दिवस सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. ह्याला श्रीपंचमी पण म्हणतात. ही देवी ज्ञानाची देवी, विद्याची देवी, कळा प्रदान करणारी देवी आहे. आपल्याला अगर विद्या नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. ते कुठलं ना कुठलं आपण काम जेव्हा करत असतो त्याच्यामध्ये सरस्वती मातेचाच आपल्या मागे आशीर्वाद असतो. कोणी शिक्षणामध्ये हुशार असतं, तर कोणी अजून कोणत्या कामामध्ये हुशार असतं, तर कोणी कुठल्या कामामध्ये. आणि आता आपल्याला काम करायला शक्ती पण पाहिजे. ती पण महाशक्ती देवता आहे. आणि सरस्वती माताची शक्ती आणि ही शक्ती माताची शक्ती जेव्हा दोघं एकत्रित येतात तर आपल्याला पैसा येतो. म्हणजेच की काय, लक्ष्मी माता येते. त्यासाठी ह्या तिन्ही देवी यांचा आशीर्वाद आपल्यावर राहणे खूप गरजेचंच आहे. वसंत पंचमीपासून नवीन ऋतू सुरू होते. हे विद्यामाता सरस्वती देवी माता, वीणा देवी पण म्हणतात ह्या देवीला. ह्या देवीचे अनेक मंदिर आहेत. असंच आमच्या गावाजवळ बासर म्हणून पण आहे. ही देवी तर खूप प्रख्यात आहे. ह्या देवीला व्यासमुनी ऋषींनी मातेनं प्रतिष्ठापित केली होती. त्यांची पूजा केली होती. मग माताने साक्षात दर्शन दिलं त्या गुरुजींना. मग त्यांनी एकच त्यांच्या चरणी प्रार्थना केली की तुम्ही इथं स्थापित होऊन जा. मग देवी तिथं स्थापित झाली आहे. बासरमध्ये कुठून लोक येतात, अक्षराभ्यास करून घेतात. ह्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या लहान मुलं असतील त्यांचा अक्षराभ्यास पण तुम्ही करून घेऊ शकता. त्या दिवशी ह्या दिवसाला पाहायचं काम नाही. अगदी शुभातली शुभ दिवस आहे हा. आंब्याच्या झाडाला जे फूल येतं ते फूल ह्या वसंत पंचमीच्या दिवशी ह्या देवी माताला, आपल्या देवांना घरामध्ये सगळ्यांना वाहिलं जातं. कारण की हा नवीन ऋतू सुरू होत आहे. हिवाळा संपायला लागतो आणि हळूहळू उन्हाळ्याची ऊर्जा सुरू होत आहे. ह्या दिवशी पिवळे रंग परिधान करणे, देवी माताला पिवळे पुष्प अर्पण करणे. पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे. तुम्ही शिरा दाखवू शकता. शिऱ्यामध्ये पिवळा केसर दाखवून पण देवीला अर्पण करू शकता. तांदूळाची खीर, रव्याची खीर, त्याच्यामध्ये पण पिवळा केसर दाखवून अर्पण करू शकता. पिवळे कपडे घालून पूजा केली तर अतिउत्तम. नसल्यास एखादं पिवळा रुमाल वगैरे पण वापरू शकता, हरकत नाही. पण कुठून पिवळ्या रंगाला महत्त्व खूप आहे. ह्या दिवशी सरस्वती माताचे स्तोत्र पठण करायचे आहेत आपल्याला. किंवा स्तोत्र वगैरे माहिती नसेल तर नुसतं सरस्वती माता की जय म्हणू शकता. किंवा आपलं नवरणो मंत्र तर आहेच आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. ह्या मंत्राचं पठण पण तुम्हाला त्या दिवशी करायचंच आहे. जप करायचा आहे. तुम्ही किती वेळा पण करू शकता. 11 वेळा, 21 वेळा, 1 माळ. माझ्या मतानुसार तर कमीत कमी 1 माळ तर तुम्ही कराच करा. कारण की ऐं जे आहे ते सरस्वती माताचं बीज मंत्र आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काय म्हणजे ह्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी जे पंचमी आहे, एक सोन्याचं आपल्याला अंगठी वगैरे काही किंवा दर्भाची काडी घ्यायची आहे. आणि जे कोणी आपल्या घरामध्ये आहेत लहान मुलं बाळं, त्यांच्या जिभीवरे मधामध्ये ह्या सोन्याच्या अंगठीनं किंवा दर्भाच्या काडीनं किंवा चांदीच्या नाण्याने जे काही आहे त्याच्याने जिभीवरे ऐं म्हणून आपल्याला लिहायचं आहे. आईनं मुलासाठी हे करू शकते. आई, मुलगा असो मुलगी असो, करावे. कारण की काय होते, पंचमीच्या दिवशी ऐं म्हणून जेव्हा आपण लेकरांच्या जिभीवर लिहितो तर माताचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांना अभ्यास करण्यामध्ये, बुद्धीमध्ये तीव्रता वाढते, असं आपले मोठे माणसं सांगितले आहेत. अजून एक सेवा पण तुम्ही करू शकता. ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ पण करू शकता. तुम्ही 1 पारायण पण करू शकता. किंवा तुम्ही त्या दिवशी 1, 2, 3 अध्याय पण पठण करू शकता. 2 दिवसामध्ये पण करू शकता. कारण की काही नाही केलं पण तर काहीतरी केलोत म्हणल्यासारखं राहते. पूर्ण पारायण केलं तर अतिउत्तम. किंवा सिद्धकुंचिका स्तोत्र आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये. सिद्धकुंचिका स्तोत्र 11 वेळाच पठण केलं तर दुर्गा सप्तशती पूर्ण पठण केल्याचे पुण्य मिळते आपल्याला. ह्याचा अर्थ असं नाही की दुर्गा सप्तशती पठण करायचं नाही. खरंच नोकरीमुळे असो, लहान बाळ आहे, ज्याला नाही जमत त्यांनी सिद्धकुंचिका पठण करू शकता. पण ज्याला जमते त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशतीचं 1 पारायण तरी आवर्जून करा.
सेवा चुकवू नका, संधी चुकवू नका, कारण की विशिष्ट दिवस आहे. विशिष्ट दिवशी केलेली सेवा विशिष्ट फळ देते आपल्याला. त्यासाठी मी एवढं जीव तोडून सांगत आहे तुम्हा सर्वांना. मुलाबाळांना पण बसून सेवा करावी. जे आपले आई वडील आहेत त्यांना तुम्ही सोबत बसून घ्या. कमीत कमी सरस्वती माता की जय म्हणून त्यांच्या हाताने पण 108 वेळा तरी जप करायला लावा माताचं, आणि माताचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर झालेली सेवा मी सरस्वती माताच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.